वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध नाही. काही कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध असून देखील कृषी केंद्र दुकानदार युरिया खत देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. कामार गावामध्ये 7 ते 8 कृषी सेवा केंद्र असून एकाही दुकानांमध्ये युरिया खत उपलब्ध नाही असं सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू या पिकाला लागणारे युरिया खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा पाळा येथे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समितीच्या वतीनं प्रभागस्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी अनेक मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली. 2 दिवसांकरता आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवात परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मूर्तिजापूर तालुक्यात यंदा तुरीचं पीक बहरात आलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा बाळगत मोठ्या मेहनतीनं शेतीकडे लक्ष दिलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे तुरीच्या शेतात प्रचंड हानी होत असून अनेक ठिकाणी पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलताना दमानिया यांचा तोल सुटला. गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलंय की एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की त्यांनी नाशिकची झाडं तोडली. लोकांनी आंदोलन करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असं ते आहे. गिरीश महाराजांनी लक्षात ठेवायला हवं की राजकारण यांना फेकून द्या असं थेट अंजली दमानिया यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी करताना म्हटलं होतं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढणे शक्य नाही. विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिलं आहे. या समाजाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे या भागाला न्याय मिळालेला नाही. यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांना वेगळ्या विदर्भाच्या विद्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, कारण महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे. आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून मुंबई हुसकावून घेण्याचा प्रयत्न महायुतीचा असणार आहे. यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अशातच आता BMC निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धुरंधर हा चित्रपट रिलीज होऊन 7 दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या 3 दिवसात चित्रपटानं भारतात 27 कोटींचा व्यवसाय केला आहे. कमाई फारशी वाढलेली नाही, पण कमीही झालेली नाही. चित्रपटामध्ये रणवीर सिंगनं जितकं जबरदस्त काम केलं आहे तितकंच अक्षय खन्नानं देखील केलं आहे. संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिकेचं देखील कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी या त्याच्या बहुप्रतिष्ठित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रितेश देशमुखनं जाहीर केली आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाची तयारी जोरदार सुरू असल्याचंही दिसून येत आहे. अशातच या चित्रपटातील अभिनेता संजय दत्तचा अफजल खानच्या भूमिकेतील एका लुकचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती चर्चेत आला आहे. अभिनेत्री कृतिका कामराने अलीकडेच क्रिकेट होस्ट आणि कंटेंट प्रोड्युसर गौरव कपूरसोबत आपल्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृत नेतृत्व दिला आहे. तिनं गौरवसोबतच्या ब्रेकफास्ट डेटचे काही फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाले. आता रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच कृतिकाला तिच्या बॉयफ्रेंड गौरवसोबत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आलं. हे कपल एका फिल्म स्क्रीनिंगला एकत्र पोहोचले होते.